तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आज गेलो आहे जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर या गावाला. तर तिथं एकदम पुरातन मंदिर आहे. तर त्या मंदिराचं नाव आहे नागेश्वर मंदिर. तर ते आता आपण पाहणार आहे. राम राम बाबा, कुठले तुम्ही? हा, कोणतं मंदिर आहे? नागेश्वर. कधीचं मंदिर आहे, काही तुम्हाला आठवत आहे? आता आठवत नाही. पांडव काळाचे बाबा. पांडवकालीन मंदिर आहे का? कसल्या कसल्या मूर्ती आहेत तिथं? काय शंकरची मूर्ती आपण आणि हे बाहेर नंदी आहे, गणपती. गणपती आहे. तर एकदम पुरातन मंदिर आहे. हा पुढे गाव कोणतं तुमचं? पूर्ण कोरीव काम केलेलं मंदिर आहे ना. हा पुढे मुंबई सगळे आहेत नाही फोटोची. अशा प्रकारचं मंदिर पूर्ण पाहून घेऊ. शंकराची पिंड आहे इथं. शंकराची. ही बाबांनी आपल्याला माहिती सांगायला सुरुवात केली. हा आता दर्शन घेऊ. तुम्ही तर इथं काही शिवरात्र काही भरते. हा शिवरात्र. महाशिवरात्र. महाशिवरात्र शुद्ध 7 दिवसात असते. अटेंडी काला असतो. मोठा धने लय आमचे. तर बाबा इथं काय काय कार्यक्रम राहतो? कार्यक्रम बावडा असते. बावडा आहे मोठा. 40-50 साल आला बावडा. 7 दिवसात असतो. कालाचं जेवण असतं इथं. आखाडा असतो. आखाडा 5-10 झाले कुस्ती होती. असं आहे का? हा चला. चला प्रदक्षिणा घालून घ्या. एकदम पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. तुम्ही राहायला कुठं बाबा? जमीन आमची सगळी. इथंच येत राहायला? गावाला आमच्या गावात आहे घरी. इथे बांधले थोरला पण इथे बांधले. मोठे बांधले दाखवायला खाली. हे अशा प्रकारचं मंदिर आहे, एकदम पुरातन. हा पुढे इथं पिंडी आहेत. आणि इकडं नंदी. नंदी तिकडे पण होता. हा, तीर्थ काय इथं? तीर्थ तीर्थ आहे. खाली गुहा आहे. जिथं हे ते गुहा आहे तिथे तीर्थ आहे. गोवा आहे का? आहे गुहा आहे. हे आकरण आहे ना तिथं. हा इथे हे गुहा एखादा आडच आहे. मंदिराच्या दगड्यात हा पहिलं. दुसरं मंदिर होतं का इथं? दुसरं मंदिर होतं. हा दुसरं म्हणजे नाही मोर होतं. नंदी ना आपला. हा, तिच्या पोळ असं पुढं होतं. मग ते मंदिर. ते पुस्तक गाव करे. तिथे मंडप केला तिथे असे. हां हां. कौलारी मंडप होतं. खुली आपली. बाबा तिथं पाहायला सारखं काय आहे? आता चालू आहे आपण तिथं. गुहा आहे मोठी. चला बरं. आणि मग आतमध्ये परत दुसरी खोली आहे. तिथे नाही परत चोर दरवाजा आहे म्हणते. सांगितलं वाढवून सांगितलं चोर दरवाजा असावा. गुहा देवा पैसे आला इथून. हां, कोणत्या देवापाशी जायला? हरचंद्र. हरचंद्र जायला. हा सांगितलं मग आता आपण काय पाहिलं पण ते म्हणजे असं दगडे ना उभा हां, तिथून जात सांगितलं. मग आता आपण काय पाहिलं आपण गेलो नाही काय नाही. सांगितलं असं वाढवून सांगितलं. तर त्या गोव्यामध्ये खाली जाता येतं का? आता आज जातात खाली जातात. आपण वरून येईल. काय आहे आता?
गडेवर मोठं. आता पाहणार आहे आपण तिथे जाऊन. हां हां हां. बाबा हे काय आहे? तीर्थ आहे, तीर्थ. इथं शिवरात भरते का? हां शिवरात्र म्हणजे इथं पाणी पितो पहिलं. हं. स्वयंपाक इथंच होत होता पहिला. मागून ते होतं तिथं धरण झालं म्हणून तिकडे बोर पाणी वाढलं. हे किती खोल आहे तरी अंदाज काय? खोल काय थोडे आहे. थोडे. थोडे. आणि- कसं करायचं? आणि ह्या साईडला इकडं हे पा इकडं आतमध्ये दिसतंय. हां पाहिजे तिकडे बरं. आतमध्ये आहे. हां आणि ह्या उन्हाळ्यामध्ये कोरडा काय होत आहे? नाही नाही कोरडा नाही होत. नाही नाही कोरडं नाही. एवढंच पाणी राहत आहे, हो, एवढं. कमी नाही होत काही नाही. होतं कमी थोडं म्हणजे. हां खूप कमी पण मग एवढं नाही, पाणी राहतं. चला बरं पुढं समोर दिसतंय अजून काय काय आहे ते पाहू. एकदम चांगलं आहे तिथं. तिथं शूटिंग काय 2-3 वेळा. शूटिंग झाली हां पिक्चरची. मग आता शूटिंग झाली म्हणून येतं नाही टाकलं वाटतं म्हणून टाकायचं. तरी ह्या ठिकाणाचं नाव काय आहे? तळबोळ राहिलं त्याला. तळबेर. हां तळबोळ. तळबोळ. तर इथं काय प्रसिद्ध म्हणून काय आहे? प्रसिद्ध आहे की काय म्हणजे तो सांगतो ते चोर आपण म्हणतो ना हां तिथं तो घोडा चरायचा घोडा पुढे राहायचा. तिथं तिथं. तेव्हा दाखवलं तिथं त्या हे तुटलंय का सध्या? हां तुटले. हां तुटले. इथं घोडा राहायचा. हां तिथे राहायचा. आणि मग तो इथून तिथून इथं लई इथे येऊ लागला. तुला मग इथं गोळ आहे बघ. भेटलं इथं गोय. हां ते इथं इथे लागायला इथून खाली असं डायरेक्ट वर निघून जायला तो. इथं काही खाली आहे का होल? नाही खाली हा मग इथेच होत्या. तर कुठं होले खाली लपायला कुठं लपायचा? इथं इथे येऊन लागायला इथून हे गोळ घालून निघून जातो देवा. म्हणजे इथं ह्या ठिकाणी येऊन लपायचा. हां आणि खाली होल कुठे आहे? हे इथं काय? याच्या खाली हां. या दगडाच्या खाली हां इथून का नाही इथून खाली. हां म्हणजे दगड काय टाकले हो खाली जातो का? हा खायचं पोकळ खाली आता हे भरलेलं माती ना. ही गोव आहे ही गोय डायरेक्ट तिचा तळा गोय असणार आहे. तळ गोय आहे का? हां. याचा अंत काही हां? अंत आहे का? नाही आता काय डायरेक्ट वर येईल तो देवापाशी गेला. कोणत्या देवापाशी गेला हा? वर हरचंद्र. हरचंद्र गेला हा. डायरेक्ट. हिचा दरवाजा हरचंद्र डायरेक्ट. हा हरचंद्र. हां हरचंद्र. आमचा पाटील आहे इथं आमचा जुना पाटील आहे येईल तो आता थोड्या वेळा. तो त्याने ती पाटला आमच्या वरती कुसारली भावाला. मग चुलता ते म्हणतो त्यांनी ती वरती कुसारली. मग त्या बाबाने एक खालची कोण सांगितलं. हां एक खालची कोण असं. तर एकदम चांगलं आहे हां चालेल. पाहिल्यासारखं. हां हे दगडी खांब एकदम कोरीव काम एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये. ते ब्रिटिशच्या काळात फोडले तो. हां ब्रिटिशच्या काळात होता ना हां ते आले फोडले गेले. म्हणजे इंग्रजांच्या काळात म्हणजे ब्रिटिशांच्या काळात हे चांगलं होतं त्याने फोडून टाकलंय. फोडले. हां नाही तर पहिलं चांगलं होतं. हां चांगलं. ते बरं जुनं झालं ना. हां एकदम चांगली माहिती दिली बाबा तुम्ही. अजून काही पाहिल्यासारखं? आता नाही ते काय चला दुसरं जेव्हा देत ना ते पाठी म्हणून कोणतं देव आहेत? बरोबर. आग्राचे बरोबर. तो पाट तिकडे आहे ना. हां तो पाठी म्हणून. लांबे. हां बरं लांब. हां हां प्रत्येक वर्षी येते. हां हां हरचंद्राला जायचं. हां. आपण ते हे असं सरमतच जातं म्हणजे. हा इथं पाडला. ही जोडेल होती का दुसरी होती? नाही हीच होती. तिथं गोडा राहायचा हा गोडा इथं राहतो. तिथं पुढे पाडलं आता मला ते हे करताना. शूटिंग. हां
हे पहिलं तर हे माती नसतं नाही माती नाही आहे. तिथं खोल असेल अजून. आता माती आणि हे दगडी पण वरच होते हे खांब हां हा, हे ती तुटून खोल- तुटून पडलं. इंग्रजांनी काय फोडले ते फोडले बाबा तुमचं नाव काय सांगितलं? नामदेव मेमाने नामदेव दाखव मेमाने खिरेश्वर शिरशी तालुका जुन्नर जिल्हा पुणे. हां जिल्हा पुणे. एकदम बाबांनी चांगली अशी माहिती दिली. बाबा तुमचे खूप खूप आभार माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. हां धन्यवाद. चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. आणि आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थांबवा इथंच. धन्यवाद.